हॅलो एव्हरीवन. इंग्लिश शिकायचं आहे पण आपल्याला कळत नाही की नक्की सुरुवात कुठून करायची. आपण खूप सारे व्हिडिओ बघतो आणि मग त्याच्यामध्ये कळतं की बेसिक ग्रामर शिकायला पाहिजे तरच तुम्हाला इंग्लिश बोलता येईल. तर मी तर सांगते की हे असं नाहीच. मी माझं स्वतःचं इंग्लिश कसं इम्प्रूव्ह केलं ते मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पटकन सांगते, जास्त वेळ न घालवता. टिप नंबर 1: कोणतंही सुरुवातीला इंग्लिश शिकायचं असेल तर ग्रामर शिकायचं नाही आहे. तुम्हाला 2-3 दिवस किंवा 5-6 दिवस म्हणा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की ऐकायचं आहे. कारण कोणतीही लँग्वेज जर आपल्याला शिकायचं झालं तर ती 4 स्किल्सवर डिपेंड असते. पहिलं तर लिसनिंग म्हणजे ऐकणे, त्याच्यानंतर स्पीकिंग म्हणजे बोलणे, मग रीडिंग आणि मग रायटिंग येतं, वाचन आणि लेखन येतं. जसं की आपल्या घरात लहान मुलं असतं बघा, त्याला आपण सुरुवातीला कोणतीही भाषा जी आपली मदर टंग असते ती जेव्हा आपण शिकवतो त्याला, तेव्हा आपण त्याला ग्रामर शिकवतो का सुरुवातीला? नाही. की बाबा तुला ग्रामर शिकलं पाहिजे मग तू बोल, असं असतं का? नाही. तर सुरुवातीला आपण काय करतो, त्याला बोलतो शब्द, मग ते ऐकत असतं, म्हणजे लिसनिंग स्किल त्याचं डेव्हलप होत असतं आणि हळूहळू तो ऐकतो आणि मग ते ऐकल्यानंतर मग तो 1-2 शब्द बोलायला लागतो, बरोबर? म्हणजे सुरुवातीला तो कॉन्सन्ट्रेट करतो, ऐकतो आणि मग जे काही ऐकलेलं असतं ते रिपीट करण्याचा प्रयत्न करतो. आय होप सगळ्यांनी हेच ऑब्झर्व केलं असेल. सेम आपल्याला पण तेच करायचं आहे. जेव्हा आपण इंग्लिश भाषा जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, सुरुवातीला आपल्याला कोणताही आपल्या आवडीचा कार्टून, फॉर एक्झाम्पल मी सांगते की मोगली किंवा मग माया द बी, पेपा पीग, हे काही जे कार्टून्स आपण टी व्हीला लागतात, जनरली आपण बघत नाही मोठी माणसं असल्यामुळे, पण जर इंग्लिश शिकायचं असेल तर आपल्याला ते बघावेच लागतील. जर तुम्हाला स्वतःचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं असेल तर. आणि ते कार्टूनसुद्धा आपल्याला इंग्लिश लँग्वेजमधून बघायचे आहेत. एकदम सिम्पल लँग्वेज यूज केलेली असते. थोडंसं आपलं एंटरटेनमेंट पण होतं. म्हणजे सुरुवातीला 10 ते 15 मिनटं आपण ते ऐकायचं आहे. समजून घ्यायचं आहे की ते इंग्लिशमध्ये काय बोलत आहेत. ते आपल्याला कळतंय का? आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जे कार्टून जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांच्या खाली ते रिटन नोट पण येतं. म्हणजे जे ते बोलत आहेत ते खाली लिहिलेलं सुद्धा येतं. जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित समजतं. मग सुरुवातीला तुम्ही हे 2-3 दिवस केलंत किंवा 5-6 दिवस केलंत की मग हळूहळू किंवा पहिल्या दिवसापासूनच डे 1 पासूनच आपण काय करायचं आहे, ते जे बोलतायत त्यांचं बोलून झालं की इन्स्टंटली आपण लगेच रिपीट करायचं आहे, व्हॉट एव्हर दे आर सेईंग. म्हणजे त्यांचं जे काही सेंटेन्स आहे ते आपण रिपीट करायचं आहे. कारण जेव्हा आपल्याला एखादी लँग्वेज शिकायची असते तेव्हा ती नुसती ऐकून पण डेव्हलप होत नाही, तर आपल्याला ती बोलतासुद्धा आली पाहिजे. कारण की इंग्लिशमध्ये जे इंग्लिशचे ॲक्सेंट असतात, आपण मराठीमध्ये शिकलेलं असल्यामुळे आपली मराठी लँग्वेज आणि मग इंग्लिश हे दोघांमध्ये थोडंसं डिफरन्स असतं. मग ते ॲक्सेंट थोडे वेगळे येतात आपले. मग त्यांच्या मागे आपण काय करायचं आहे, त्या कार्टून्सच्या मागे रिपीट करायचं आहे, जेणेकरून आपल्या टंगला पण हॅबिट होऊन जाते. हे झालं टिप नंबर 1, ती आपल्याला सुरुवातीला फॉलो करायची आहे. आणि मग सेकंड थिंग, नंतर आपण काय करायचं की नुसतं कार्टूनच बघत राहायचं का? तर नाही. जर आपल्याकडे व्होकॅब्युलरी असेल, शब्दसंपत्ती असेल, तरच आपण एखादं वाक्य तयार करू शकतो. मग थोडे थोडे इंग्लिशचे रोज 2, 3, 4 असे का होईना इंग्लिश शब्द शोधायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे टिप नंबर 2मध्ये, तर व्होकॅब्युलरी आपली इन्क्रीज करायची, म्हणजे आपली शब्दसंपत्ती वाढवायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहेत, नवनवीन जे शब्द असतात इंग्लिशमधले, म्हणजे हे मराठीमध्ये आहे त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात. जसं की आपल्या घरामध्ये झाडू आहे, झाडूला काय म्हणतात? ब्रूम. केस विंचरायचा कंगवा, त्याला काय म्हणतात? कोंब. म्हणजे असे छोटे छोटे शब्द काय करायचे आहेत आपण मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहेत. म्हणजे त्यांचे अर्थ वगैरे समजावून घ्यायचे आहेत की त्यांना इंग्लिशमध्ये काय बोलतात, जेणेकरून आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढवता येईल. आता कार्टून बघून झालं, थोडे थोडे शब्द गोळा करून झाले की मग आपण थर्ड नंबरला यायचं. कारण आपल्याकडे जर व्होकॅब्युलरी असेल तर आपल्याला कोणताही वाक्य इंग्लिशमधला इझिली तयार करता येईल. पण सुरुवातीला ह्या स्टेप मस्ट आहेत, ह्या फॉलो करायच्याच आहेत की तुम्हाला ऐकायचं आहे, खूप ऐकायचं आहे. आता आपण मोठी माणसं असल्यामुळे आपल्याला खूप वेळ देता येऊ शकतो ऐकण्यासाठी. 15 मिनटं इनफ नाही आहेत, तर तुम्ही जास्त वेळसुद्धा देऊ शकता. स्टार्टिंगला 15 मिनटं ठीक आहे, ओके.
आपण आधी ऐकायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हळूहळू मी सांगितल्याप्रमाणे रिपीट करायचं आहे. नवनवीन शब्द आपल्याला रोजच्या रोज वापरायचे आहेत, त्यांना बोलायचं आहे. किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत नसेल की याला इंग्लिशमध्ये काय बोलायचं, त्याचा अर्थ काय आहे, तर तो लगेच फाइंड आउट करायचा. किंवा एखादा शब्द तुम्ही वाचला कुठेही इंग्लिशचा आणि तुम्हाला त्याचं ॲक्सेंट किंवा प्रोनन्सिएशन कसं आहे ते कळत नसेल, त्याला कसं बोलायचं हे समजत नसेल, तर एकदम सिंपल आणि इझी ट्रिक असते की आपल्याकडे मोबाईल आजकाल सगळ्यांकडेच असतो. गुगलवर जायचं, तिथे तो टाईप करायचा आणि त्याच्या टाईप केलेल्या बाजूलाच एक स्पीकरचा आयकॉन असतो. त्याच्यावर क्लिक करायचं की गुगल आपल्याला ते बोलूनसुद्धा दाखवतं. म्हणजे आपल्याला प्रॉपर प्रोनन्सिएशन त्या वर्डचा कळतो. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या सुरुवातीला गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला आपलं इंग्लिश डेव्हलप करता येईल. आणि घरामध्ये किंवा स्वतःशीच इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, हे एक हॅबिट आपल्याला लावायचं आहे की नेहमी थोडा वेळ का होईना किंवा दिवसातला 1-2 तास म्हणजे कंटिन्युअसली नाही जरी केलं तरी थोडा थोडा वेळ मध्ये मध्ये काय करायचं, स्वतःशीच इंग्लिशमधून बोलायचं आहे. हाऊ आर यू, व्हॉट आर यू डुईंग, आय एम फाईन, व्हॉट इज गोईंग ऑन, वेअर आर यू गोईंग, अरे दिस इज माय कॅट, दिस इज माय फॅन, दिस इज माय वॉट एव्हर. जे तुम्हाला जे काही येईल ते आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशमधून बोलायचं आहे, जेणेकरून आपल्याला हळूहळू हळूहळू सवय होईल. आणि मग नंतर आपल्याला हे सगळं झालं की मग थोड्या दिवसांनी आपल्याला छोटे छोटे सेंटेन्स स्टार्ट करायचे. वाक्य कसे बनवायचे, मी आहे, आय ॲम, शी इज, ती आहे, ही इज, तो आहे, असे छोटे छोटे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाक्य तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छोटे छोटे टिप्स आणि वाक्य हे सगळं काही सांगणार आहे आणि तुमच्याकडून प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहे, जेणेकरून महिनाभरामध्ये तुमचं इंग्लिश डेव्हलप होईल. आणि हो, जर तुमची जिद्द असेल तरच तुम्हाला महिनाभरामध्ये ही लँग्वेज शिकता येणार आहे. नाहीतर काही जण म्हणतात की 10 दिवसात येईल, 15 दिवसात येईल, तर इम्पॉसिबल. जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्याला इंग्लिश येणार नाही. थँक्यू.